नमस्कार मित्रांनो, आपण बघणार आहोत बँक निफ्टी आज गॅप अप ओपन झाला साधारण 50-60 पॉईंट अप आणि त्यानंतर एक कंटिन्यू फॉल देतो आहे बँक निफ्टी. पण हा फॉल जो होता तो स्लो आणि स्टडी असल्यामुळे पाहिजे तसं ऑप्शन बायरला आज प्रॉफिट झाला नाही. कारण आज बऱ्यापैकी स्लो आणि स्टडी खाली येत होता. साधारण 300-350 पॉईंटचा मूव्ह दिसतोय तो आपल्याला इथे हा. आणि ज्यांनी ऑप्शन सेलिंग करतात ते आज त्यांना बऱ्यापैकी प्रॉफिट झाला आहे सेलिंग जे करतात त्यांच्यासाठी. कारण त्यांनी जर इथे पोझिशन घेतली असेल तर त्यांना हा जवळपास 200-250 पॉईंटचा चांगला मूव्ह खाली मिळाला आहे. सो आज ऑप्शन सेलर चांगले प्रॉफिटमध्ये होते आणि ऑप्शन बायर्सला तसं पाहिजे प्रॉफिट झालेलं नाही. कारण आज एक्सपायरी असल्यामुळे बरेच प्रीमियममध्ये डिके मिळतो आणि प्रीमियममध्ये डिके मिळण्याचं कारण की स्लो आणि स्टडी आलं आहे मार्केट खाली, असं वन साईड मूव्ह दिला नाही आहे. सो मला उद्या असं वाटतं की बँक निफ्टी गॅप अप म्हणून पुन्हा एक रिकवर देण्याची शक्यता आहे. वरच्या साईडला तो जाण्याची शक्यता दाट वाटते. पण बघूया उद्या काय होतं. जसं की आपण वन डे टाईम फ्रेमवर इथे हा जो इकडे एक चॅनल बनवला आहे वन डे टाईम फ्रेमचा. साधारण आपण लास्ट व्हिडिओमध्ये जसं डिस्कस केलेलं की इथून आपल्याला एक ग्रीन कॅन्डल पाहिजे. सो इथे बऱ्यापैकी रिकवर झालं. एक दोन दिवस त्यांनी ग्रीन कॅन्डल दिली आणि आज पुन्हा एक रेड बनवली. सो उद्या जर ही लेवल जसं की आपण बघूया 15 मिनिट फ्रेमवर टाईम फ्रेमवर. उद्या जर बँक निफ्टी गॅप अप ओपन झाला साधारण ह्या रेंजला 47,800च्या आसपास कुठे, तर त्यांनी एक 47,950 ही रेंज ब्रेक केली तर आपल्याला एक चांगला मूव्ह वरच्या बाजूला मिळू शकतो आहे इथे, जो की असेल 48,300. पण उद्या आपण बाईंग साईडला कमी क्वांटिटी घेऊन ट्रेड करणार आहोत त्याला, कारण की ओव्हरऑल मार्केटमध्ये अजूनही फेअर असल्यामुळे मार्केट निगेटिव्ह होण्याची शक्यता आहे. जर उद्या गॅप अप ओपन झाला, प्राइस ॲक्शन बनवून जर वरच्या बाजूला गेलं, जसं की आपण ही लेवल काढली 47,950च्या आसपास कुठे जर ब्रेक केली आणि ती कंटिन्यू केलं तर अप ट्रेंड आपल्याला एक 48,300च्या आसपास मिळेल. आणि जर फ्लॅट ओपन झाला तर प्राइस ॲक्शन बनवून जर त्यांनी ही लेवल ब्रेक केली तर आपल्याला अप ट्रेंड मिळू शकतो, जसं गॅप अपला जो आपण डिस्कस केला होता तसं. आणि जर फ्लॅट होऊन जर खालच्या बाजूला ही लेवल ब्रेक केली साधारण 47,500ची, तर आपल्याला एक शार्प फॉल दिसू शकतो. इथे कुठल्याही प्रकारचं आपल्याला पॉज मिळणार नाही आहे. आणि पहिलं इथे टार्गेट असेल आपलं 47,000चं पहिलं टार्गेट असेल. सो उद्या जर गॅप अप ओपन झाला किंवा फ्लॅट ओपन झाला तर आपण यानुसार ट्रेड घेणार आहोत. आणि जर गॅपडाऊन ओपन झाला बँक निफ्टी साधारण ह्या रेंजला कुठे, जी की आहे किंवा ही, तर एक आपल्याला थोडं एक 5-10 मिनटानंतर थोडा ट्रेंड किंवा प्राइस ॲक्शन बनवून एक शार्प फॉल इथे दिसणार आहे. ह्या रेंज इथून ब्रेक केल्यानंतर एक शार्प फॉल मिळणार आहे. सो हा कुणाला कॅच करता येईल, कुणाला नाही करता येणार. तर तसं बघूया की उद्या बँक निफ्टी गॅप अप ओपन होते की गॅप डाऊन ओपन होते की फ्लॅट ओपन होते. गॅप अप ओपन झाली तर आपल्याला ही रेंज मिळेल, गॅप डाऊन झाला तर साधारण ही रेंज. पण जर फ्लॅटच्या आसपास कुठे ओपन झाली तर आपण एक प्राइस ॲक्शन बनवल्यानंतर मार्केट अप ट्रेंड जाते की खालच्या बाजूला येते, त्यानुसार आपण ट्रेड घेणार आहोत. पण उद्या मला असं तरी वाटतं की ओव्हरऑल मार्केटमध्ये सर्वांना असं वाटतं की निगेटिव्ह होणार आहे, निगेटिव्ह आहे, मार्केट खाली येणार. पण उद्या असं वाटतं की उद्या बँक निफ्टी गॅप डाऊन्स किंवा फ्लॅट ओपन होईल साधारण या रेंजला आणि एक प्राइस ॲक्शन बनवून पुन्हा अप ट्रेंडला जाण्याची दाट शक्यता आहे. कारण ओव्हरऑल मार्केटमध्ये सर्व म्हणतात की निगेटिव्ह मार्केट खाली येणार आहे. आणि आजचा जो डाऊन ट्रेंड पाहिला आपण तो स्लो आणि स्टडी होता, त्यामुळे थोडं डाऊटफुल वाटतो आहे. सो उद्या ऑपरेटर कदाचित असं करू शकतो की सर्वांची स्टॉप लॉस हिट करण्यासाठी एक गॅप डाऊन ओपन करून सर्वांना एक खालच्या बाजूला येण्याचं असं दाखवून पुन्हा अप ट्रेंड घेऊन सर्वांची स्टॉप लॉस हिट करण्यासाठी इथे येणार, ही शक्यता मला उद्या दाट वाटते. आणि त्यात उद्या निफ्टीची एक्सपायरी असल्यामुळे हे खूप जास्त व्होलाटाईल असण्याची शक्यता आहे. आणि इथून ही स्टॉप लॉस हिट केल्यानंतर इथून पुन्हा एक डाऊन ट्रेंड घेऊ शकतो तो. परंतु जर उद्या ही रेंज ब्रेक केल्यानंतर एवढं खाली येणार नाही, साधारण ह्याच रेंजला कुठेतरी क्लोज करेन. जर इथे जसं मी म्हणतो आहे की इथे ओपन होणार आणि अप ट्रेंड घेणार. सो बघूया उद्या बँक निफ्टी कसे रिॲक्ट करते. गॅप डाऊन ओपन होते, गॅप अप ओपन होते, फ्लॅट ओपन होते, त्यानुसार आपण एक प्राइस ॲक्शन जसं बनवेल त्यानुसार आपण ट्रेड घेणार आहोत. आणि उद्या निफ्टीची एक्सपायरी असल्यामुळे बँक निफ्टीसुद्धा व्होलाटाईल असण्याची शक्यता आहे. सो आपले लेवल जर बँक निफ्टीने क्रॉस केले आयदर अपसाईड और डाऊन साईड, सो आपण ट्रेड घेणार आहोत. आणि ट्रेड घेताना अपसाईडला तुम्ही स्मॉल क्वांटिटी घ्या, कारण ओव्हरऑल बँक निफ्टी आणि सर्व मार्केट निगेटिव्ह ट्रेंडमध्ये आहे अजून पण. सो बघूया उद्या काय होतं आहे. थँक्यू.